उल्हासनगर, महाराष्ट्र शासन की स्वामित्व वाली भूमि पर 1 जनवरी 2011 से पहले बने पात्र झोपड़पट्टी के आवासीय अतिक्रमणों को नियमित कर संबंधित अतिक्रमण धारकों को निःशुल्क मालिकाना हक प्रदान किया जाएगा। इसके लिए पात्र नागरिकों से 31 दिसंबर तक महानगर पालिका की प्रभाग समितियों में आवेदन करने की अपील विधायक बालाजी किनीकर और उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा ने की है। विधायक किनीकर ने बताया कि अधिक से अधिक पात्र नागरिकों को इस योजना का लाभ दिलाने के लिए शिवसेना की शाखाओं में विशेष सहायता शिविर भी आयोजित किए जाएंगे। महाराष्ट्र शासन के निर्देशानुसार शासकीय भूमि पर 1 जनवरी 2011 तक हुए आवासीय अतिक्रमणों के नियमितीकरण की प्रक्रिया को लेकर सोमवार को उल्हासनगर उपविभागीय कार्यालय में विधानसभा क्षेत्र स्तरीय समीक्षा समिति की बैठक आयोजित की गई। बैठक की अध्यक्षता विधायक बालाजी किनीकर ने की। बैठक में महसूल एवं वन विभाग द्वारा जारी शासन निर्णय की विभिन्न धाराओं और नियमितीकरण की प्रक्रिया पर विस्तृत चर्चा की गई। साथ ही संबंधित विभागों के बीच समन्वय स्थापित कर प्रक्रिया को सरल और समयबद्ध तरीके से पूरा करने पर जोर दिया गया। बैठक में तहसीलदार, नगर भूमापन अधिकारी, महानगर पालिका के सहायक आयुक्त, महावितरण के उपाभियंता तथा सदस्य सचिव एवं उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा सहित विभिन्न विभागों के अधिकारी उपस्थित थे। वहीं शिवसेना की ओर से शहर प्रमुख सचिन कदम, नगर सेवक प्रदीप गोसे, सूरज सोनकामबठे, सुशील पवार, अनिल मराठे और ज्ञानेश्वर करवंदे सहित कई पदाधिकारी मौजूद रहे। विधायक बालाजी किनीकर ने नागरिकों से अपील की कि पात्र लाभार्थी निर्धारित समय सीमा के भीतर आवश्यक दस्तावेजों के साथ आवेदन करें ताकि उन्हें महाराष्ट्र शासन की इस महत्वपूर्ण योजना का लाभ मिल सके। म्हणजे आपण जे बोललं ते वाईट असेल जे पैसे भरले माझं असं निवेदन आहे साहेब तुम्हाला खूप आता धार्मिक स्थळी पण स्थळांना जेव्हा रेग्युलेशनची प्रोसेस कंप्लीट होत नाही। आपला हा जो विषय आहे हा फक्त 25 मार्चचा फक्त रेसिडेन्शियल एन्क्रोचमेंट विषय। ओके, अदर एन्क्रोचमेंट विषयी हे महानगरपालिका निर्णय घेणार की ते काढायचं ठेवायचं हा त्यांचा विषय। त्याचा विषय शासन आलेलं नाही। शासन निर्णय आपण कसं एखाद्या शासन निर्णयाविषयी आपण चर्चा करत आहोत आपण त्याच्याविषयी फक्त आज लँडच आपले रेग्युलेशन 21 मार्च 2026 रोजी शासकीय जमिनीवरील 1/1/2011 पर्यंतचे अतिक्रमण रेग्युलराइज करण्यासाठी शासन निर्णय आलेला आहे आणि त्या बाबतीमध्ये आता ही तिसरी बैठक आपण या ठिकाणी घेत आहोत। या ही जी बैठक आहे ती सन्माननीय आमदार महोदय किनीकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा क्षेत्रीय स्तरीय समितीची बैठक झाली। आपल्याला ह्या शासन निर्णयानुसार 1500 चौरस फुटापर्यंतचे अतिक्रमण रेग्युलराइज होणार आहे। ही अतिक्रमणं निवासी कारणासाठी असली पाहिजे आणि पहिल्या 500 चौरस फुटापर्यंत कुठलंही शुल्क त्यासाठी लागणार नाही आणि 500 चौरस फुटापासून 1500 चौरस फुटापर्यंत निवासी जे असेल अतिक्रमणं त्यासाठी 10% रिडक्शनची रक्कम भरावी लागेल। यासाठी मोजणी जी करण्यात येईल ती मोजणी निःशुल्क असणार आहे आणि महानगरपालिका हद्दीमध्ये अर्ज जे करायचे आहेत ते वॉर्ड ऑफिसर यांच्याकडे अर्ज करण्यात येतील। वॉर्ड ऑफिसर त्याची प्रायमरी छाननी करून पुढची प्रक्रिया त्यामध्ये होईल आणि अंतिमतः जिल्हास्तरीय समितीसमोर हे अर्ज ठेवले जातील। जिल्हास्तरीय समिती यामध्ये अंतिम निर्णय घेईल। सर, हा अर्जाचा फॉर्मॅट वगैरे कुठे अवेलेबल? अर्जाचा फॉर्मॅट आता उपलब्ध झालेला आहे। सर्व जे प्रभाग अधिकारी आहेत त्यांच्याकडे देखील अर्जाचा नमुना उपलब्ध आहे। तर काही मालमत्तांमध्ये म्हणजे आगे दुकान किचन मकान असा प्रकार असतो, तर त्यांच्यासाठी हा नियम लागू होणार आहे का? ज्या घरांमध्ये म्हणजे रेसिडेन्शियल कोणतरी राहत आहे आणि त्याला लागूनच छोटीशी गिरणी आहे, छोटंसं दुकान आहे, तर अशासाठी हा जी आर लागू आहे ते देखील रेग्युलराइज होईल। फक्त त्यासाठी 25% हे रेडिएक्टचे त्यांना भरावे लागेल। परंतु एखादी पूर्ण बिल्डिंग ही कमर्शियल असेल किंवा एखादं मोठं शॉप असेल ते रेग्युलराइज होणार नाही। तुम्ही तुमच्या मतदारसंघातील जनतेला काय आव्हान? मी गेले 2 टर्म आम्ही पाठपुरावा करत होतो, सर्वच आमदार महाराष्ट्रातील पाठपुरावा करत होते। आमची लक्षवेधी लागली होती उल्हासनगरच्या रेग्युलायझेशनच्या माध्यमातून। मी सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, सुमित्राताई उपमुख्यमंत्री त्यांचे मी या ठिकाणी आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांचं मी खूप आभार मानतो की 1 जानेवारी 2011 पूर्वीचे जे घर आहेत
ते 25 मार्च 2026ला ज्या GR प्रमाणे जे 500 ते 1,500पर्यंतची जे घरं रेग्युलाइज करण्यासाठी जे महाराष्ट्र शासनाच्या जागेवर बसलेले घरं म्हणजे आर झोनमधील हा जो एक GR काढून माझ्या मतदारसंघातील 4 नंबर 5 नंबर असेल किंवा अंबरनाथमध्ये असेल की लवकरात लवकर प्रक्रिया करण्याचं काम आम्ही गेले 8 दिवसापासून आम्ही मागवतो. आज 4 नंबर 5 नंबरसाठी प्रभाग अधिकारी मॅडम पण या ठिकाणी आलेले आहेत. आयुक्त मॅडमचाही फोन झाला आहे की हे जे घरं आहेत महाराष्ट्र शासनाच्या जागेवरती आर झोनचे ते फॉर्म भरून घ्यायचं. फॉर्म भरून ते आयुक्त मॅडमकडे प्रभागने कलेक्शन करून आयुक्त मॅडमकडे देणार. आयुक्त मॅडमच्या माध्यमातून TLRकडे मोजणीसाठी जे मोजणी फ्री आहे, प्रांतसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे 500 स्क्वेअर मीटरचे घरं फ्री आहेत. 500 ते 1,500 असतील त्यांना 10% घर पैसे भरून रेडी रेकण्याचे 10% भरून पैसे भरून रेग्युलेशन करायचं आहे. आणि जे घरं आहेत आणि त्या घरामध्ये एखादी कमर्शियल यूज आहे म्हणजे पिठाची गिरणी असेल किंवा मिरचीची गिरणी असेल किंवा एक छोटंसं दुकान असेल तर तेही रेग्युलेशन करण्याचं काम या GRमध्ये आहे. त्याच्यात रेडी इग्रेनच्या 25% भरून आपल्याला रेग्युलेशन करायचं आहे. माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 70 ते 75% रहिवासी भाग आहे म्हणजे गोरगरीब छोटे छोटे घरं म्हणून या ठिकाणी आहेत. ते रेग्युलाइज होणं खूप गरजेचं आहे. आमचे सर्वच नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत. वंचितचे पवार आहेत, आमचे गोडसे आहेत, सर्व सोनकांबळे आहेत, मराठे साहेब आहेत, सर्वच या ठिकाणी नगरसेवक इकडे आलेले आहेत 4 नंबर 5 नंबरचे. यांच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण सर्वांनी हे फॉर्म भरून प्रभाग अधिकाऱ्यांकडे द्यायचे, देऊन आपलं घर लवकरात लवकर कसं आपण रेग्युलेशन करता येईल त्यासाठी सर्वांनी लक्ष द्यावं हीच विनंती आहे. अगर आपके आसपास कोई भी घटना घटती है तो अपने मोबाइल पर कैद करें और हमारे व्हाट्सएप नंबर 9021499607 पर भेजें या हमें इस मोबाइल नंबर पर यानी कि 9021499607 पर कॉल करें.